नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आव्हानानुसार यांच्या प्रेरणेने संपूर्ण अखंड भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी नरेंद्राचार्यजींचे अनुयायी आहेत अशा ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्या ठिकाणी आता परवा 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी परवा आवाहन केले की या 15 दिवसामध्ये वनराई बंधारे बांधण्यात यावे असं सर्व जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या अनुयायांना त्यांनी आवाहन केले। त्याप्रमाणे आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये ज्या ठिकाणी अनेक भक्तगण आहेत तर त्यांनी आपल्या जवळच्या गावामध्ये नाले असतात, नदी असतात, छोटे छोटे अशा ठिकाणी त्यांनी वनराई बंधारे बांधण्यात आलेले आहेत। कारण की बांधण्यामागचा उद्देश काय, कारण की पाहतोय आता पावसाळा संपला, हिवाळा संपला, आता थोड्या दिवसानंतर उन्हाळा सुद्धा होईल। कारण की प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसतं आणि जे शेतकरी आहेत हे सर्वांचं हिताचं, शेतकऱ्यांच्या हितासाठी जो विचार करतो तो खरा संत असतो। त्याप्रमाणे रामानंदाचार्य यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आता हरभरा असते आणि अनेक रब्बी पिके असतात, अशा पिकांना त्यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी अशा या उद्देशानं नरेंद्राचार्यजी यांनी भक्तगणांना आवाहन केले। त्या आवाहनानुसार सर्व भक्तगण कामाला लागलेत। कामा म्हणजे काय, असे धरणे बांधण्याला त्यांनी सुरुवात केली। एवढंच नसून धर्माबाद तालुका, नांदेड जिल्हा असे संपूर्ण अनेक ठिकाणी बंधाऱ्यांचं बांधकाम सुरुवात झालेले आहे। त्याप्रमाणे रामानंद संप्रदाय तालुका सेवा समिती धर्माबाद, संत संघ सेवा समिती रत्नागिरी यांच्या वतीने अतिशय सुंदर असा धरण बांधण्यात आलेला आहे। या बांधण्यामागचा उद्देश काय, आपल्यासोबत सर्व भक्तगण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्टॉप कर। नमस्कार, आपल्यासोबत एक ताई आहेत। ताई, आपण सकाळपासून सेवा करता, तुम्हाला काय वाटलं हे बांधण्यामागचं कारण काय? कारण काय, आणि डोरासाठी पाणी आणि जनावरांसाठी, हरभऱ्यासाठी आणि गहूसाठी, सर्वसाठी आम्ही उपलब्ध केल्या। नरेंद्राचार्य महाराज आम्हाला माऊलीनं आदेश केलेले आहे, कच्चा बंधारा बांधायचा आहे। आम्ही त्याच्यासाठी आम्ही भरपूर मेहनत करून सर्वांना सूचना आले होते, आम्ही ते सूचना पूर्ती केल्या। आम्हाला काय आतापर्यंत आम्हाला काय कमी पडले नाही सेवेसाठी। कोणतं झाड लावल्या, आम्ही 10 वर्ष झाले सेवा करायला। आम्हाला काही नव्हतं, घर नव्हतं, आम्हाला राहायला कन्या काढल्या, 3 मुली, 1 मुलगा, 3 मुलीचं लग्न झाले। कोणामुळं आम्हाला मिस्टर नाही, आम्हाला नरेंद्राचार्य महाराज काय की त्यांच्यासाठी आम्ही सेवेसाठी मोठं झाल्या। हे सेवा सर्वांना करा, सर्वांना जय सियाराम। धन्यवाद। आपल्या पाहतोय या बंधारे बांधण्यामागचा उद्देश काय, सर्व ताई मंडळी आहेत। ताई, तुम्हाला काय वाटलंय? जगद्गुरु रामानंदाचार्य सांगले त्याच्याप्रमाणे आम्ही बंधारे बांधायला, माऊली सांगल्याप्रमाणे आम्हाला सेवा करणं छान वाटते। सकाळी 8 वाजेपासून आम्ही सेवा हे करतो, सगळे मिळून गुरुबंदी गुरुबहिणी आमच्या रत्नागिरी येते बंधारा बांध। आता पाण्यासाठी जनावर आणि गहू ज्वारी पेरलं तर त्यांना पाणी देणं सगळे। आता आपण पाहतो या ठिकाणी सर्व भक्तगण आहेत। या बंधारे बांधण्यामागचं कारण म्हणजे काय, तर आता उन्हाळा येतोय, ज्या बोरला पाणी कमी असते, विहिरीला पाणी कमी असते, असे बंधारे बांधल्यानंतर पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशाप्रमाणे पाणी अडवल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होतोय। आणि ज्या बोरला पाणी वगैरे नसते अशा ठिकाणी या मार्फत पाणी साठा झाल्यामुळे तिकडे वाढ होते। म्हणून हे सर्व भक्तगण आहेत, पुरुष सुद्धा आहेत। पाटील, आपण सकाळपासून सेवा करता, आपल्याला काय वाटतंय? नरेंद्राचार्य माऊलीचे आशीर्वादांना नमन करतात। काय करायला? पाण्यासाठी, ढोरा शेती, हरभरा गहू पिकासाठी, त्याच्यासाठी पाणी। तुम्ही एक शेतकरी आहात, शेतकरी म्हणून काय उपयोग होईल या पाण्याचा? जय सियाराम। जय सियाराम। मी श्याम मारुती पांचाळ, राहणार रत्नागिरीच्या सत्संगमधून आम्ही जे सर्व काय भाविक भक्तांना सकाळी 8 वाजल्यापासून एकत्र होऊन मग इथं 9 वाजता आलोत आम्ही। मग सर्वांनी मिसळून हवडे गुल्ले हे जे काय नाही सर्व साहित्य सोबत घेऊन श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य ह्यांच्या सेवेच्या याच्यामधून आम्ही सर्वांनी इथं एकत्र झालोत। मग आम्ही आलो कच्चा बंधारा बांधायसाठी। हे बंधारा बांधायला माऊली सांगितले होते आणि आम्ही सर्वांनी त्यांची जे सांगितले त्यांची सेवा आम्ही करावी, आमचे असे आव्हान होते माऊलीचं। आम्ही हे केलोत, सेवा केलोत। आणि हे पाण्याचा म्हणजे कच्च्या बंधाराचे म्हणजे काय असतो उपयोग, शेतकऱ्यांना पाणी कायसाठी थांबलो, काय नाही, शेतकरी प्रश्न असं का करायलेत म्हणून विचार करायलेत। आम्ही का विचार केलो, माऊली जे सांगलेत आम्ही ते विचार करून आम्ही कच्चे बांधकाम कायसाठी केलं, फक्त जनावरं आणि शेतकरी काय परेशान आहे, पाणी द्यायला त्याला कोरडं व्हावं असते, त्याला बोर नसते,
आणि त्यानं पाणी कुठून आणावं काय नाही याच्यामुळे त्यानं परेशान असतो. दुसरा जर बाजूला जर बोर मारला त्याला पाणी 2-3 फूट लागलं म्हणजे त्यांना पाणी देत नाही, पैसा राहणार शेतकऱ्याकर. मग त्यांना काय करतो, कुठं तर शोध लावतो पाणी कुठून आणू कसं आणू. मग त्याच्यामुळे आम्ही आमच्या माऊली सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना हो, जनावरांना हो, प्राण्यांना हो, यांना सर्वांना काय उपयोग यासारखं काय तर माऊलीचं तुम्ही करा म्हणून आम्हाला सांगितले होते. त्याच्यामुळं आम्ही जे फायदा झाले त्याच्यानं आम्हाला चांगलं काय सर्व काय चांगलं व्हायला माऊलीच्या कृपानं. त्याच्यामुळे जे हे पाणी जे आहे हरभऱ्याला द्या किंवा गव्हाला द्या किंवा जनावराला पाणी पाजवा आणि असं काय कोणत्याही अडचणीला पाण्यासाठी कोणत्याही अडचण काही बी प्रॉब्लेम येण्यासारखं आम्ही सेवा केलो. जय सिया. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला भरपूर चांगलं वाटते. आम्हाला थोडं शेतीसाठी, हरभऱ्यासाठी, गव्हासाठी आणि जनावरांसाठी, मुख्य जनावरांसाठी, आमच्या मेंढरासाठी थोडं बंदराचे आम्हाला थोडं फायदा मिळते. धन्यवाद. आपण पाहतोय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या एका शब्दाला असे हजारो भक्तगण या ठिकाणी तयार होतात. हजारो म्हणण्यापेक्षा लाखो भक्तगण तयार होतात या ठिकाणी. सर्व जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी असे प्रश्न आणि विचार करणारे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारे एवढंच नसून ज्या ज्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जातात त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना शेती आवश्यक साहित्य रामानंदाचार्यजी रामानंद संप्रदायाच्या वतीने दिल्या जाते. या ठिकाणी असंख्य शेतकरी आहेत, त्यांच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसते. अशा शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी आणि पशुप्राण्यांना पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून या ठिकाणी रामानंदाचार्यजी यांच्या संप्रदायाच्या वतीने एवढंच नसून तालुक्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये अनेक ठिकाणी असे वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. आणि तालुका सेवा समिती धर्माबाद आणि सत्संग सेवा समिती रत्नाळी यांच्या वतीने असे उपक्रम आणि या सेवेसाठी सदैव सत्संग सेवा समिती सदैव तत्पर असते. खरोखरच तुमच्या या संप्रदायाच्या वतीने असे उपक्रम राबविले जातात. आम्ही पाहतोय वेद न्यूज मराठी चॅनलच्या तर अनेक ठिकाणी पोहोचलेला आहे, पण असे कार्यक्रम कोणत्या संप्रदायामार्फत, संस्थेच्या मार्फत राबविले जात नाहीत. म्हणून आपण या खरोखरच कौतुक करावं तेवढं या कार्याचं कमीच आहे. आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जसे असत तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.